तपासण्यास सर्व कराव्याच लागतील. आणि आज जे काय म्हणतात ना कोण की त्यांचा संबंध नसेल, असं असेल तसं असेल, माझी पोलिसांना विनंती त्यांची सुद्धा चौकशी करा. रविवारी 3 दिवस प्रयत्न होऊन थांबावं लागलं, अंत्यसंस्कार सुद्धा करावे लागले आणि पोलीस प्रशासनावर असा कुठला दबाव होता? ही संस्कृती काय? एक मिनिट जाधव, तुम्ही सुद्धा लक्षात घ्या की तुम्हाला सुद्धा माहिती आहे पोलीस यंत्रणेवर कुणाचा दबाव आहे. काय चाललंय आज बीडमध्ये पोलिसांचं. बीडमध्ये एक घटना घडल्यानंतर बीड कंप्लीट क्लीन होणार होतं ना गुन्हेगारीतून. मग 22 खून कसे झाले आतापर्यंत? 22 खून. या बाबतीत काही बोलणार नाही मीडिया. अरे एका घटनेमध्ये तर तुम्ही 200 दिवस एका ठिकाणी बसून होतात. आपणच सगळी मीडिया. मग तोच न्याय याला देणार का आपण मीडिया? पहिल्या दिवसापासून होता. मला खात्री आहे तुम्ही द्याल, मला विश्वास आहे, म्हणूनच म्हणतोय. या न्यायाची लढाई, जाती रंग देण्याचा प्रयत्न चालू आहे असं त्यांचं म्हणणं. हे बघा, इथं पुन्हा त्यांना जातीचाच रंग आणायचा आहे. आणि आम्ही मात्र शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात राहतो. आमच्या रक्तात शाहू फुले आंबेडकरांचं रक्त वाहतं. याच्यामुळे एक लक्षात घ्या, इथं जातीपातीचा विषय नाही. जो गेलाय त्याचा खून झालाय कुणासाठी? त्या एसटी समाजाच्या ज्याला मारत होते त्याच्यासाठी. पण ज्यांनी मारले त्यांना मात्र त्या मानेला मारायचं नव्हतं, त्यांना मात्र गुन्हेला मारायचं होतं. आणि आता सोपं झालंय. काही झाले की एका जातीला गुन्हेगार ठरवून टाकायचं आणि तुम्ही ते मीडियात चालवायचं आणि अख्खी एक जात गुन्हेगारी म्हणून ठरवायची. छोटे छोटे समाज ज्या ओबीसीतले आहेत, विजयंतीतले आहेत, इतर आहेत, काही घडलं की तो समाज गुन्हेगार. समाज कधीच कुठलाच गुन्हेगार नसतो. ती प्रवृत्ती असते प्रत्येक जातीतली, प्रत्येक धर्मातली, आणि ती प्रवृत्ती गुन्हेगारी प्रवृत्ती असते. याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः फोन केल्यानंतर देखील या प्रकरणामध्ये आरोपीला अटक करण्याच्या अनुषंगाने संरक्षण कोणाला भेटतं? आता हे माझी विनंती की आपण मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारावा. मी तर विचारणारच आहे सभागृहात. तुम्ही स्वतः या प्रकरणात सभागृहात आवाज उठवलाय. आमदार नमिता मुंदडा या देखील बोलल्यात. आता सोमवारी तुम्ही एकदा पुन्हा बोलणार आहात, परंतु रस्त्यावरची लढाई नेमकी कशी असणार? जर न्याय मिळाला नाही आता तर एक मिनिट, आता तुम्हाला का घाई झाली रस्त्यावरच्या लढाईची? तुम्ही काय करू नका. आज कुटुंब हे दुःखाचं आहे. अंत्यविधी कधी झालाय, त्याच्यानंतर आपल्या काही रिच्युअल्स असतात ते पाळावे लागतात सगळ्या कुटुंबाला.